बदलापूरमध्ये आदर्श शाळेमध्ये या दोन लहान मुलींवर जो काही घाणेरडा जो प्रकार घडला, त्यांचं जे लैंगिक शोषण करण्याचा जो प्रकार घडला तो अत्यंत निंद्य आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RKच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतोय। खरं तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना होत असतात आणि अनेक ठिकाणी मेणबत्त्या मोर्चे काढले जातात, परंतु हे घडूच नये, आम्हाला मेणबत्त्या मोर्चे काढण्याची गरजच भासू नये असे एक वातावरण निर्मिती करायला पाहिजे। मात्र अशा पद्धतीची पावलं उचलली जात नाहीत, हे फार मोठं शोकांतिक आहे आपल्या महाराष्ट्राची, देशाची। एकीकडं प्रधानमंत्री बोलतायत बेटी बचाओ बेटी पढाओ, पण दिल्लीमध्ये पहिलवान ज्या मुली आंदोलन करत्या होत्या त्यांना अक्षरशः फरफटत नेलं पोलिसांनी। आणि मग यांची महिलांबद्दलची जी भूमिका आहे ही एकीकडे बोलतायत बेटी बचाओ बेटी पढाओ, मात्र यांचं वागणं मात्र दुपट्टे आहे, दुटप्पे आहे यांचं वागणं। जसं मणिपूरला एका महिलेची नग्नदिंड काढली गेली, परंतु भारत देशाचा प्रधानमंत्री ते मणिपूर जळत असताना त्याच्यावर एकही शब्द बोलत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची घटना आहे। या देशाचा प्रधानमंत्री परदेशात जातो, परंतु त्याला मणिपूरवर जायला वेळ मिळाला नाही, ही गोष्ट कुठेतरी क्लेशदायक आहे। आज या ठिकाणी जी घटना घडली, तर या घटनेच्या अनुषंगाने असं सांगावंसं वाटतं की दिल्लीमध्ये जे एका मुलीला जे बसमध्ये जो घाणेरडा प्रकार घडला, बलात्काराचा प्रकार घडला, त्याच्यानंतर निर्भया नाव त्या प्रकरणाला दिलं गेलं। खरं त्या निर्भय आहेत का असा एक प्रश्न मनामध्ये तयार होतो। कारण परवाच्या दिवशीच काही दिवसापूर्वी शिळी फाट्याजवळ गणपती मंदिरामध्ये 3 पुजाऱ्यांनी एका महिलेवर बलात्कार करून तिचा खून करणं ही किती मोठी शोकांतिका आहे की ज्या मंदिरामध्ये माणूस मनशांतीसाठी जातो आणि त्याच मंदिरामध्ये एखाद्या महिलेवर अत्याचार होतो, बलात्कार होतो, नंतर तिचा खून होतो, ही अत्यंत क्लेशदायक घटना आहे। आणि म्हणून कधी कधी आम्ही असं बोलतो की खैरलांजी मध्ये जेव्हा घडलं, जे खैरलांजी घडलं अत्यंत पाशवी रीतीने त्या भोतमांगे कुटुंबाचं हत्याकांड घडवण्यात आलं। जर भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने जर वेळी कठोर भूमिका घेतली असती तर आज कोणाचीही असे प्रकार घडवण्याची हिम्मत झाली नसती। मात्र सरकार एकीकडे लाडकी बहीण म्हणतंय, मग त्या लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचं काय याच्याबद्दल मात्र ते चक्कर शब्द बोलत नाही। आणि खरं तर ह्या 2 चिमुरड्यांना ज्या 4 वर्षाचा आहे, हे उमलत्या कळ्या आहेत आणि त्यांच्यावर अशा पद्धतीने जे काही घडतंय ती अत्यंत क्लेशकारक घटना त्या गुन्हेगारांना जे कोणी असतील त्यांना खरं तर अशी सजा मिळाली पाहिजे का संपूर्ण देशामध्ये खळबळ उडेल अशा पद्धतीने त्यांना सजा मिळायला पाहिजे। आणि मला वाटतं की येणाऱ्या काळात अशा काही घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सुद्धा आपण काही जनजागृतीचे कार्यक्रम घ्यायचा मानस आहे। कारण
कुठल्याही घरातली मुलगी ही आपलीच मुलगी आहे, कुठल्याही घरातली आई ही आपली आई आहे असं वातावरण निर्मिती करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पुढाकार घ्यावा. जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं अशा पद्धतीचं आपण काम सुरू करावं. आणि इथल्या शाळेमध्ये शाळांची जी जबाबदारी आहे ते झटकत असतील किंवा झटकणारी नाहीत, परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहून शाळेमध्ये ज्या काही घटना घडतात त्याचं बारकाईने अध्ययन करायचं आणि अशा घटना घडू नयेत यासाठी शाळेमध्ये कधीतरी महिन्यातून एखादी हप्त्यातून एकदा असा शाळेच्या प्रशासनासोबत आपण त्यांच्याशी संवाद करा आणि या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RKच्या वतीने मी जाहीर जे कोणी हे लैंगिक अत्याचार करणारा जो नराधम आहे त्याला अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मी म्हणजे या ठिकाणी नमूद करतो आणि मी तर थांबतो. जय हिंद, जय भारत.